नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। राहुरी शनिशिंगणापूर रोड परिसरामध्ये कृषी विद्यापीठाच्या कंत्राटी मजुराची तीक्ष्ण हत्याराने हत्या। कामावर गेलेल्या 27 वर्षीय युवकाचा कार्यालयामागे रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह। राहुरी शनिशिंगणापूर रोड लगत असलेल्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयात कंत्राटी मजूर म्हणून काम करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाची अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक 2 जून रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली। या घटनेमुळे राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली। मृत युवकाचे नाव श्रीकांत पोपट दोंदे, वय 27, राहणार गोटुंबे आखाडा, तालुका राहुरी असा आहे। श्रीकांत दोंदे हा कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयात ठेकेदाराकडे कंत्राटी मजूर सायंकाळी 5 ते 1 या वेळेत कार्यरत होता। नेहमीप्रमाणे तो मंगळवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घरून कामासाठी कार्यालयात आला होता। दरम्यान त्याच ठिकाणी कार्यरत असलेले दुसरे कंत्राटी मजूर बंडू बर्डे हे रात्री सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास ड्युटीवर आले असता त्यावेळी श्रीकांत दोंदे हा नेहमीच्या ठिकाणी त्याचं अंथरूण असलेल्या ठिकाणी दिसून न आल्यानं त्यांनी परिसरात बॅटरीच्या प्रकाशात शोध घेतला असता यावेळी कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस श्रीकांत दोंदे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला। घटनेची माहिती तात्काळ विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना देण्यात आली। त्यानंतर राहुरी पोलिसांना कळविण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक लवांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुलसीदास गीते, पोलीस हवालदार अर्जुन दारकुंडे, सूरज गायकवाड, प्रमोद ढाकणे यासह श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता अज्ञात कारणातून श्रीकांत दोंदे याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या केल्याची शक्यता प्रथमदर्शनी व्यक्त करण्यात येत आहे। हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तांत्रिक पुरावे, परिसरातील हालचाली तसेच इतर विविध अंगांनी तपास सुरू आहे। मृत श्रीकांत दोंदे याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे। या घटनेमुळे गोटुंबे आखाडा आणि राहुरी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस अज्ञात हल्लेखोराचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे। SR24 न्यूज करिता रमेश खेमनर सह सोमनाथ वाघ, राहुरी।